नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ। या ठिकाणी आपण पवित्र पोर्टल अपडेट बघणार आहोत। याद्या कधी लागणार आणि आता पुढील राऊंड केव्हा होणार आहे हे आपण बघणार आहोत आणि कोणता होणार आहे आणि कोड केसेस संबंधी अपडेट ह्या सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवे असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। सोबतच मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या क्लासमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा TET 2024 ह्यासाठी बॅच सुरू आहे। फक्त 999 रुपयामध्ये। केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा CTET 2024 यासाठी बॅच सुरू आहे 999 रुपयात। आणि शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टेट 2024 थर्ड टेट जे सरकार प्रस्तावित म्हणत आहे शासन, तर त्यासाठी आतापासून तयारी करण्यासाठी आपण फक्त 1199 रुपयात हे बॅच तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे। सोबतच पोलीस भरती संपूर्ण अभ्यासक्रम 999 रुपयामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे। आणि याच्यात काय काय मिळणार आहे, संपूर्ण लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच, सर्व विषयांचे संपूर्ण नोट्स, मोफत टेस्ट सिरीज आणि मागील वर्षाचे झालेले सर्व सराव पेपर हे तुम्हाला यातून मिळणार आहे। चला आपण मुख्य मुद्द्याकडे वळूया। लक्षात द्या, इथे बघा, आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की उद्या दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे आणि 3 वाजता निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार। हे तुम्ही आज सगळं TV वर बघितलेलंच असेल। तर बघा, याच्यामध्ये आता मुद्दा असा आहे की आज रात्री कोणत्याही शिक्षक भरतीच्या संदर्भात याद्या जर लागत असेल आज रात्री आणि उद्या दुपारी 3 वाजण्यापूर्वी, म्हणजे आपण अशी शेवटची आशा या ठिकाणी ठेवू शकतो की उद्या दुपारी 3 वाजण्यापूर्वी जर याद्या लागत असतील तरच शिक्षक भरतीच्या याद्या या निवडणुकापूर्वी लागण्याची शक्यता आहे। तर त्याच्यापैकी एक शक्यता तर आता मावळलेली आहे, ती म्हणजे आज रात्री शिक्षक भरतीच्या याद्या लागणे ही शक्यता तर मावळलेली आहे। त्याचं कारण बघा, इथे आपले राजेश शिंदे सर ह्यांना मेसेज केल्यावर त्यांनी जो रिप्लाय दिलेला आहे अभियोग्यता धारकाला, बघा काय म्हणत आहे, सर गुड मॉर्निंग, आज कन्वर्ट यादी लागण्याची शक्यता आहे का सर? बघा, म्हणजे रिप्लाय जो झालेला आहे म्हणजे 11:03 सकाळची गोष्ट आहे। त्यांनी 6:37 त्यांनी त्याचा रिप्लाय केलेला आहे, मेसेजचा रिप्लाय केला आहे। तर नाही सर, म्हणजे असा तो रिप्लाय आहे। म्हणजे तुम्हाला सांगतो की आता 6:37 त्यांनी यादी लागणार नाही आहे असा रिप्लाय केल्यामुळे तर आजच्या तारखेमध्ये, आजची तारीख म्हणजे आपण असं गृहीत धरूया 15 मार्चला, तरी कन्वर्ट यादी लागण्याची शक्यता नाही आहे, म्हणजे शक्यता मावळलेली आहे। तरी आपण एक टोकाचे आशावादी बनून जर उद्यापर्यंत परत आशा जर ठेवू आपण पवित्र पोर्टलवर, शिक्षण विभागावर, आयुक्तावर, तर ती यादी मग केव्हापर्यंत, तर उद्या आचारसंहिता सुरू होण्याच्या आधी जर लागत असेल तर ती शक्यता आपण ठेवूया। पण तोपर्यंत जर याद्या लागत नसेल तर कृपया करून मग आपण लक्षात घेणं जरुरी आहे की त्या ज्या याद्या आहे नंतर त्या निवडणुकीच्या नंतरच, आचारसंहिता संपल्यावरच या याद्या लागतील। तर या गोष्टी आपण लक्षात घेणं जरुरी आहे, हे इथे लक्षात ठेवा। बघा, याच्यामध्ये बघत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या काही शिक्षण विभागाने आतापर्यंत एकदम संथ गतीने याद्या लावण्याचं काम केलं आहे, जशी परीक्षा 22 दिवसामध्ये घेतली, तर तेवढ्या म्हणजे तातडीनं हे काम काय म्हणून सांगा शिक्षण विभागानं केलेलं नाही आहे। तर विद्यार्थ्यांची सरसगट काय म्हणून सांगा, म्हणजे असं फसवणूक म्हणायला हरकत नाही, कारण घोषणा मोठमोठ्या संख्याची होती, मोठमोठ्या आकड्यांची होती आणि फक्त 11,082-85 याच्यावर काय म्हणून सांगा याद्या लावून सरकार मोकळं झालेलं आहे। आणि तिथे आता पुढे निवडणुका आल्या तर शासनाला आयतं कारण मिळालेलं आहे आचारसंहितेचं, आणि त्याच्यामुळे आता तर ही भरती जी आहे तर आपले मोदीजी किंवा जे पुढचं शासन येईल, समजा कोणतंही असो, तर ते शासन आल्याच्या नंतरच, आचारसंहिता संपल्यावरच पुढची प्रक्रिया सुरू होईल असं म्हणायला आपल्याला या ठिकाणी हरकत नाही। आता मित्रांनो, इथे पुन्हा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असाही आहे की आपण बघत असताना एक कोर्ट केसबद्दल पुन्हा तुम्हाला अपडेट देतो की परवा संभाजीनगर बेंचने निकाल दिला होता की न्यायालयीन निर्णयाच्या निर्देशाच्या अधीन राहून भरतीची प्रक्रिया, भरतीची प्रोसेस ही सुरू राहील असं म्हटलं होतं। तर तोच सेम निकाल जो आहे
जी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका होती, तर त्या याचिकेला डिस्पोज करत असताना तर तो संभाजीनगर बेंचचा जो निकाल आहे तो कायम ठेवलेला आहे. तर ही एक काय म्हणून सांगा एक महत्त्वाची अपडेट लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर आपण जर बघतो म्हटलं, समजा याद्यांच्या संदर्भात आपण जर बघतो म्हटलं, तर एक महत्त्वाची गोष्ट की दीपक केसरकर यांनी काय म्हणून सांगा एक आढावा बैठक सुद्धा घेतलेली आहे. आणि शालेय शिक्षण विभागाअंतर्गत विविध प्रलंबित प्रश्न कसे निकाली लावता येईल, लवकरात लवकर कसे सोडवता येईल, तर ते त्यांनी काय म्हणून सांगा त्या बैठकीमध्ये म्हणजे घेतलेलं आहे, डिस्कस झालेली आहे, चर्चा झालेली आहे. बघा आता पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे कशी, तर आता जे न्यायालयीन प्रत्येकाला न्याय झाला की अन्याय झाला हे प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे. म्हणजे आता जी यादी लागली 11,082 त्याच्यामध्ये एखाद्या प्रवर्गावर न्याय झाला अन्याय झाला हे ज्या त्या प्रवर्गाचं काय म्हणून सांगा एक प्रत्येक व्यक्ती तितक्या म्हणजे प्रवृत्ती असं म्हटल्याप्रमाणे ज्याचं त्याचं वैयक्तिक मत आहे, ते कुणाचं बरोबर कुणाचं चूक हे याच्यावर आपण काय म्हणून सांगा बोलूच नाही. तर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कुठेतरी अन्याय झाला असं म्हणत असतानाच एक दुसरी जी बाजू आहे ती सुद्धा आपण लक्षात घेणं जरुरी आहे. म्हणून सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, जे आपण पुढे होऊन प्रशासनाला पाठपुरावा करत असताना बरेच आपण नेतृत्व करत असतो, तर त्या सगळ्या नेतृत्वाला अशी एक विनंती म्हणता येईल की एक लक्ष देणं जरुरी आहे की कन्व्हर्जन राऊंड जो आहे तो 5,000 प्लसचा होईल आणि मुलाखती सहचा जो राऊंड आहे तोही 5,000 प्लसचा होईल. अपात्र गैरहजर आपण जर बघतो म्हटलं हेही 2,000च्या वर जागा निघत आहे आणि फेज 2 मध्ये 7,000 प्लस अशा जागा निघत आहे. त्याच्यापैकी मुलाखती सहचा 5,000चा राऊंड जर आपण सोडला तर कन्व्हर्जन राऊंड 5,000 प्लस, अपात्र गैरहजर 2,000 प्लस म्हणजे हे 7,000 प्लस आणि ते 10% 3,000 म्हणजे 10,000 आणि फेज 2 7,000 प्लस अशा 17-18,000 जागा पुढे शेवटपर्यंत 30,000ची गोष्ट आपले माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलेली आहे. तर त्या जागेसाठी सुद्धा म्हणजे एकदम सनदशीर मार्गानं प्रॉपर पाठपुरावा होणं गरजेचं आहे. म्हणजे असं आपल्याला एका न्यायालयीन लढाईमध्ये आपण शासन आपलं त्यामध्ये गुंतवू पाहत असताना आपण शासनाला जो आपला हक्क मागणार होतो, वारंवार ते शासन म्हणत होतं की 30,000 शिक्षक भरती, आपण सुरुवातीला 55,000 शिक्षक भरतीवर अडलो होतो, पण आता 55,000चा मुद्दा जरी आपण सोडून दिला तरी मला असं म्हणायचं आहे की 30,000 जी शिक्षक भरती होणार होती, 30,000चा जो शब्द आपल्याला शासनाने दिला होता, तर तो शब्द तरी आपलं शासन पूर्ण करतंय का, यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक आपल्याला अभियान राबवता येईल, एक ट्विटर ट्रेंड घेता येईल, एक मेल करण्याचा सपाटा सर्वांनी लावणं जरुरी आहे की आतापर्यंत आपले केसरकर साहेब बोलत होते आणि बऱ्याच काय म्हणून सांगा आपल्या जे काही आपण म्हणू आपले प्रतिनिधी आहे, जे राजकीय प्रतिनिधी आमदार खासदार यांनी सुद्धा आपल्या विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये म्हणजे विधानसभेमध्ये खास करून बोलले आहे बऱ्याचदा की आम्ही एवढी भरती करू तेवढी भरती करू. तर ह्या लोकांना एक मेल पाठवणे आणि ती मोहीम राबवणं हा मुद्दा अत्यंत जरुरी आहे की निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे तुम्ही जी आश्वासनं पूर्वी दिली होती, जेवढ्या संख्येची शिक्षक भरतीसाठी आश्वासनं दिली होती, तर ती आश्वासने तुमच्याकडून पूर्ण झालेली नाही आहे. तर ही गोष्ट आपण त्यांना लक्षात आणून देणं जरुरी आहे आणि त्याच्यामुळे आपल्या भरतीवर जर समजा काही सकारात्मक परिणाम होईल तर नक्कीच आपल्या ती गोष्ट कामाची राहील असं म्हणायला हरकत नाही आहे. शिक्षण विभागाकडे शिक्षकांनी ड्रेस कसा वापरावा, ड्रेस कोड ठरवावा, ड्रेसचे रंग कसे असावे, एवढ्या गोष्टी करण्यासाठी वेळ आहे काय म्हणून सांगा. पण ज्या प्रॉपर गोष्टी जास्तीत जास्त शिक्षक भरतीमध्ये सामावून घेऊन आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही असं म्हणायला या ठिकाणी वावगं ठरत नाही. हा महत्त्वाचा मुद्दा. आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण त्यांना लक्षात आणून देणं जरुरी आहे की तुम्ही जी आश्वासनं दिली आणि ती पूर्ण केली नाही, तर हे आम्ही जे अभियोग्यताधारक आहे, महाराष्ट्राचा तमाम अभियोग्यताधारक वर्ग आहे, हे आणखी आम्ही विसरलेलो नाही आहे, हे त्यांना आपण सांगणं लक्षात आणून देणं अत्यंत जरुरी आहे. आणि पुन्हा एकदा असं सांगू इच्छितो की जी काही भरती आहे फक्त 11,082 इथे आपण झालेली आहे आणि ते 30,000 म्हणत होते, मग सगळी 19-20,000ची भरती काय सांगा बाकी आहे. तर त्या भरतीचा सुद्धा सनदशीर मार्गानं कायदेशीर मार्गानं सरकारकडे आपण पाठपुरावा करणं अत्यंत जरुरी आहे. आपल्याला न्यायालयीन लढाईमध्ये गुरफटवून सरकार म्हणजे ही 11,000ची भरती करून जर संपूर्ण महाराष्ट्राच्या अभियोग्यताधारकाच्या तोंडाला पाणी पुसत असेल
तर त्याच्यामध्ये आपणही सरकारपुढे आपला हक्क मागण्यामध्ये कुठेतरी कमी पडलो असं होऊ नये यासाठी त्यासुद्धा गोष्टीवर अत्यंत लक्ष देणं हे फार गरजेचं आहे असं मला या ठिकाणी सांगावं वाटते. आणि ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ज्याच्या त्याच्या आघाडीवर ज्याला पटते तशा लढाया ज्या आहेत ते चालू असणं जरुरीच आहे. पण सोबतच ज्या लोकांनी आपल्याला शेकडो वेळा आश्वासनं दिली तर ती आश्वासनं या ठिकाणी सरकार पूर्ण करतंय का हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि सोबतच आता मला खूप सारे फोन मेसेज, सर राऊंड लागेल का, त्यांच्यासाठी मी आता हा व्हिडिओ खास घेतलेला आहे की आता कृपया मला हे सांगायचं आहे की आज तर राऊंड लागणारच नाही आणि कोणताच लागणार नाही तुम्हाला सांगतो. आणि तरी आपण टोकाचे आशावादी म्हणून जर समजा उद्यापर्यंतची गोष्ट करू तर आचारसंहिता जाहीर होण्याच्या पूर्वी उद्या जर समजा राऊंड लागला तर ठीक आहे, अन्यथा हे सगळं जे सरकार येईल, सरकारने शपथ घेऊन नवीन काय म्हणून सांगा PM आणि आपली लोकसभा स्थापन होईल त्याच्यानंतरच या गोष्टी सुरू होईल. आणि तेव्हासुद्धा आतापर्यंत जे मी बोलत होतो ज्या म्हणजे उर्वरित जागेची आपण गोष्ट केलेली आहे त्या जागेसाठी सुद्धा आपण काय म्हणून सांगा सरकार दरबारी नेटानं प्रयत्न करणं जरुरी आहे. त्याच्यामध्ये पुढे होणारा कन्व्हर्जन राऊंड म्हणा, मुलाखतीसह राऊंड म्हणा, अपात्र गैरहजर जेवढे असतील तेवढे, आणि त्याच्यानंतर फेज 2 तर ही 2022मधूनच होईल असं शासनाचं परिपत्रक आहे. आणि फेज 3साठी शासनानं त्यांना सांगितलं आहे की रोडमॅप काय म्हणून सांगा टेट 3चा जो रोडमॅप आहे ते लवकर सादर करा शासनाला असं सुद्धा म्हणजे ह्याने सांगितलेलं आहे. म्हणजे रोडमॅप सादर करा 5 एप्रिलला शासनावरती सुद्धा जबाबदारी आहे. आणि त्याच्यानंतर रोडमॅप सादर केल्यानंतर 2017, 2022 आणि 2024 तर असे तिन्ही म्हणजे काय म्हणून शासन परीक्षाही घेऊ शकते. हे मला तुम्हाला सांगायचं, शासन परीक्षा घेऊ शकते आणि तात्काळ घेऊ शकते. ते शासन कधीच अभियोग्यता धारकाचं मानत नाही. झालेली टेट ही काय सांगा 22 दिवसात झाली आहे तुम्हाला माहीत आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की इथे या ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षा TET जी टेट पूर्वीच महत्त्वाची आहे आपल्याला आणि आता तर 60% प्लस गुण घेऊन आपल्यासाठी महत्त्वाची आहे. तर त्यासाठी इथे आपण काय म्हणून सांगा एक बंपर ऑफर ठेवलेली आहे. फक्त 999 रुपयात ही बॅच आपल्याकडे सुरू आहे. तर या बॅचची संपूर्ण माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहो, लक्षात घ्या या व्हिडिओच्या. आणि CTET 2024 त्याचेसुद्धा फॉर्म भरणे सुरू आहे. ती बॅचसुद्धा फक्त आपल्याकडे 999 रुपयामध्ये अवेलेबल आहे. आणि शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टेट 2024 म्हणजे थर्ड टेट ही प्रस्तावित आहे. पण यासाठी सुद्धा आपण काय म्हणून सांगा एक प्री प्लॅनिंग म्हणून पूर्वतयारी आपण या ठिकाणी सुरू करत आहोत. आणि ही बॅच संपूर्ण तुम्हाला 1199 रुपयात मिळेल. आणि पोलीस भरती, खूप मोठी पोलीस भरती सद्यस्थितीत महाराष्ट्रामध्ये निघालेली आहे. तर ती बॅचसुद्धा फक्त 999 रुपयामध्ये आपण आपल्या क्लासमध्ये कंडक्ट करत आहोत. आणि याच्यातून या बॅचमधून काय मिळेल तर संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला तर मिळेलच, पण सोबत सर्व विषयांचे संपूर्ण नोट्स मिळतील, मोफत टेस्ट सिरीज मिळेल आणि मागील वर्षीचे झालेले सर्व शेकडो सराव पेपर तुम्हाला मिळतील. मित्रांनो, तर अशा प्रकारे आपली शिक्षक भरतीची अपडेट होती आजची. बघा, या ठिकाणी जर समजा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा आणि व्हिडिओ इतरांना शेअर नक्की करा. धन्यवाद.